Good morning and welcome for the first year engineering. Okay, so for this semester, I'm going to teach you the one of the subject which is common for all the branches. That is engineering mechanics, which is also known as an EM. आपला प्रथम वर्षामधील पहिल्या सेमिस्टरमध्ये तुम्हाला इंजिनिअरिंग मेकॅनिक्स हा विषय मी शिकवणार आहे. त्याला आपण बऱ्याच वेळा EM असं म्हणतो. सर्व ब्रांचेसला हा कॉमन आहे. याचा बेस जर का आपण बघितला तर बेसिक याचं पूर्णपणे तुमचं फिजिक्स आहे 11th आणि 12th मधलं. तुम्हाला ज्यावेळेस मी सिलेबस डिस्कस करेन त्यावेळेस तुमच्या लक्षात येऊन जाईल ते. ओके, जस्ट अ मिनिट. So for the first year engineering or first semester, I'm going to deal with the one of the subject, that is engineering mechanics, which is also considered as one of the simplest subject of the engineering. It helps in scoring the marks. Okay, not only passing, but I'm talking about scoring the marks. But thing is that you must clear about the basic concepts related to the subject. If you are clear with the concepts related to the various points aspects, in that case it becomes so much easy to score in the subject. याच्यामधले जे काही बारकावे आहेत, जो कन्सेप्च्युअल पार्ट आहे, ओके, तो जर का आपला क्लिअर झाला तर आपल्याला या सब्जेक्टमध्ये भरपूर मार्क्स मिळून जातात. आजपर्यंत ऑफलाईनच्या एक्झाममध्ये जर का आपण बघितलं तर आपल्या कॉलेजचा, आपल्या डिव्हिजनचा जो टॉपर आहे तो 99चा आहे. आउट ऑफ 100 आय एम टॉकिंग अबाउट. ओनली 1 mark that was less got by them due to the one of the MCQ. Okay, so it's an so simplest and scoring subject. परंतु कंडिशन काय आहे की यू मस्ट अटेंड ऑल द क्लासेस. तुम्ही सर्वच्या सर्व क्लासेस केली पाहिजे आहेत. कंपल्सरीली आपल्या सब्जेक्टला एक 200 पेजेसचं नोटबुक नवीन करायचं. त्याच्यामध्ये स्टार्टिंगपासून मी जे तुम्हाला सांगत जाईन, सिलेबस कंटेंट असेल, इतर गोष्टी ज्या असतील महत्त्वाच्या, त्या सर्वच्या सर्व गोष्टी ह्या त्याच्यामध्ये नोट करत जायच्या. बऱ्याच वेळा तुम्हाला मी सांगत जाईन की बाबा रे हा पॉईंट जो आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ व्हेरियस सब्जेक्ट्स. म्हणजे इतर जे सब्जेक्ट आहेत आपले इंजिनिअरिंगमधले, ते भरपूर सारे सब्जेक्ट्सला इंजिनिअरिंग मेकॅनिक्स हा सब्जेक्ट आपला बेस आहे. आपण पाया जसा म्हणतो की नाही, एखाद्या बिल्डिंगला पाया असतो, त्या पद्धतीने हा सब्जेक्ट हा आपला भरपूर इतर सब्जेक्ट्सना पाया पाया म्हणून आपण त्याला समजूयात. ओके, so now we'll proceed with that. Firstly, I would like to go for the introduction of myself. सुरुवातीला मी माझं इंट्रोडक्शन देईन तुम्हाला आणि नंतर आपण आपला सब्जेक्टचा कंटेंट जो आहे तो आपण कंटेंटला सुरुवात करूयात. सो रिगार्डिंग द इंट्रोडक्शन ऑफ द टीचर, जसं मी सांगितलं तुम्हाला की तुम्ही जी 200 पेजेसची नोटबुक करणार आहात नवीन, त्याच्यामध्ये पहिल्या पेजवरती स्टार्टिंगला हेडिंग टाकून द्यायचं. काय टाकणार हेडिंग? सब्जेक्टचं नाव आपल्या इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. ओके, below that introduction of a teacher, that name Satyavan Jagdale. Regarding the qualification, I have completed my MTech in a civil hydraulic engineering and right now I am pursuing my PhD in a civil engineering. Okay, as far as experience is concerned, total teaching experience from my MTech itself I have started for my teaching. It is a 10 years and industry I work for 1 year. Subjects those I have taught, some of the subjects I have enlisted here. जेवढे काही सब्जेक्ट्स मी आजपर्यंत शिकवलेले आहेत त्याच्यातले काही सब्जेक्ट्स मी इथं मेन्शन केलेले आहेत. त्याच्यापैकी पहिला म्हणजे इंजिनिअरिंग मेकॅनिक्स आहे, त्यानंतर बेसिक सिव्हिल इंजिनिअरिंग आहे. इंजिनिअरिंग मेकॅनिक्सला अगोदरच्या सिलेबसमध्ये अप्लाइड मेकॅनिक्स असं म्हटलं जायचं. ओके, त्यानंतर बेसिक सिव्हिल इंजिनिअरिंग, आफ्टर दॅट फ्लूइड मेकॅनिक्स 1, फ्लूइड मेकॅनिक्स 2, हायड्रोलॉजी अँड वॉटर रिसोर्सेस इंजिनिअरिंग, हायड्रॉलिक इंजिनिअरिंग, हायड्रॉलिक स्ट्रक्चर्स अँड हायड्रोपावर इंजिनिअरिंग, एक्सेट्रा एक्सेट्रा. Other subjects also I had taught, but some of the subjects I have enlisted over here. Okay, basically I am from the civil engineering background and I used to deal with the subjects of the higher classes, that is the second year, third year and final year from the civil engineering branch. Okay, then regarding the contact details, this is an my email ID, that is sdjagdale@coe.sweri.ac.in, and my mobile number is 9730873511. Okay, this is an my Telegram number and a WhatsApp number. If wherever you are having any query related to the subject, you are free to ask me. Okay, after the introduction and all those things, now I would like to proceed for the content of the subject, that is the syllabus we can say. So before proceeding to the syllabus,
I want to have some of the questions to you, and I want to know about the answers from you. Okay. So the first and most important thing that I want to share with you that wherever you are going to have any sort of the what we can say आपण काय म्हणतो त्याला एखादं नोशन आपल्या मनामध्ये असतं तर त्या पद्धतीने तर तुम्ही जसं इंजिनिअरिंगला आलेला आहात हा एक तुमच्या लाईफमधला टर्निंग मोमेंट असणार आहे म्हणजे काय की आफ्टर 4 years यू विल बी इन द वेल रेकग्नाइज्ड ऑर्गनायझेशन और यू विल बी प्रिपेरिंग फॉर द MPSC UPSC or you will be in the well grown environment we can say where you will be working for and you will be earning for. ओके. सो पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय की इंजिनिअरिंग करत असताना ते इंजिनिअरिंग म्हणून करायचं, डिग्री घ्यायची म्हणून करायचं नाही आहे. पहिलं अतिशय महत्त्वाचं म्हणजे आहे. वाय इज इट सो? बिकॉज if you are going to study the engineering फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ अ स्टडी म्हणजे तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि इंजिनियर व्हायचं आहे म्हणून ज्यावेळेस तुम्ही अभ्यास कराल त्यावेळेस तुम्ही एक चांगलं इंजिनियर म्हणून बाहेर याल. पण ते जर का तुम्ही फक्त डिग्री करायची आहे म्हणून जर त्याच्याकडे पाहिलं तर तुम्ही डिग्री तुम्हाला मिळेल नो डाऊट, परंतु इंजिनिअरिंगमधले जे काही ॲस्पेक्ट्स आहेत किंवा ज्या गोष्टी तुम्ही शिकणार आहात त्यात आपल्याला डायरेक्टली आपल्या लाईफमध्ये पुढे जाऊन वापरता येणार नाही आहेत. दॅट इज द आयडिया. माइट बी यू हॅड सीन अँड 3 Idiots मूवी सर्वांनी पाहिलेला असेल. 3 Idiots पाहिलेला आहे का सर्वांनी? ज्यांनी पाहिलेलं नाहीये त्यांनी बघून घ्या. वाय आय एम फोर्सिंग अबाउट दॅट बिकॉज दे हॅड शोन दॅट हाऊ द ॲप्लिकेशन इज दॅट. बिलीव्ह मी दॅट आपला जो सब्जेक्ट आहे इंजिनिअरिंग मेकॅनिक्स याच्यामधलं आपण जे काही शिकणार आहे जे काही असेल ते सर्वच्या सर्व आपल्या दैनंदिन लाईफमध्ये आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला आहे तसं ते अप्लाय करता येत आहे. मी काय म्हणतो बघा, जे काही आपण शिकणार आहे आपल्या इंजिनिअरिंग मेकॅनिक्समधलं ते सर्वच्या सर्व आपल्या दैनंदिन लाईफ बरोबर ते रिलेटेड आहे. इट्स रिलेटेड टू द डे टू डे लाईफ. ईच अँड एव्हरी ॲक्टिव्हिटी ओके दॅट इज रिलेटेड टू द इंजिनिअरिंग मेकॅनिक्स स्टार्टिंग फ्रॉम द बिगिनिंग इट सेल्फ. ते आपल्या फार काय म्हणतो आपण ते चालण्यापासून पळण्यापर्यंत फोर्स लावण्यापासून ते विमानामध्ये बसण्यापर्यंत ते चंद्रावरती जाण्यापर्यंत असेल. सो ऑल दोज ॲक्टिव्हिटीज आर द हॅव्हिंग द बॅकग्राऊंड ऑफ अ इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. ठीक आहे. तर पहिला प्रश्न म्हणजे की इंजिनिअरिंग म्हणजे काय? काय बोला इंजिनिअरिंग म्हणजे काय? राईट नाव यू आर इन अ इंजिनिअरिंग. Okay, might be your branches civil, computer science and engineering, electronics, telecommunication, electrical, mechanical, etc. So what does it mean about the engineering firstly? Engineering म्हणजे काय? कोणी सांगू शकेल? deals with वन सेकंड, तुमचा आवाज ब्रेक झाला. It deals with the machineries. ओके. आणखी कोणी काय सांगू शकेल? इंजिनिअरिंग म्हणजे काय असेल रे? आणखी अंडरस्टँडिंग द प्रोसेस ऑफ मशीन. अंडरस्टँडिंग द प्रोसेसेस ऑफ द मशीन. ओके. Engineering is the art that we working artfully bring something about. Artfully bring something about. ओके. खूपच कॉम्प्लिकेटेड सांगितलं तुम्ही. ओके. हां. आणखी इंजिनिअरिंग म्हणजे काय असेल? आणखी तुम्ही शिकलेलं नाही आहेत बट वी आर गोइंग टू. तुमचं तर बिगिनिंग आहे. हां. Design or build things. वन सेकंड. Design or build things. डिझाईन ऑर बिल्ड द थिंग्स. ओके. म्हणजे साधारणतः जे काही आपण डिस्कस केलं किंवा तुमच्याकडून जे काही आन्सर आली त्याच्या पद्धतीने असं म्हणता येईल आपल्याला की इंजिनिअरिंग म्हणजे असं काही आहे की ज्याच्यामध्ये मशीन्स, बिल्डिंग्स, रोड इतर सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्वांची मेकॅनिझम अंडरस्टँड करणे, मेकॅनिझम डिझाईन करणे असेल किंवा प्रोसेसेस असतील ते डिझाईन करणे असेल किंवा त्या सगळ्या घटकांचा एकत्रितरित्या आपण आस्पेक्ट आणि यांचं डिझायनिंग जे आहे किंवा डे रुटीनमध्ये ते येईपर्यंत जो काही स्टडी आहे तो इंजिनिअरिंग आहे असं आपण साधारणतः म्हटलेलं आहे. ओके. तर टाइम बिंग आपण हे तुमच्या डोक्यामध्ये जे आहेत ते तसंच ठेवूया आणि नंतर आपण पुढे जात जाऊया. ओके. तर पुढचा शब्द येतो तो म्हणजे मेकॅनिक्स. पुढचा शब्द येतो म्हणजे मेकॅनिक्स. तर मेकॅनिक्स म्हणजे काय राहतं की फोर्स आणि त्याचा इफेक्ट, फोर्स अँड इट्स इफेक्ट ऑन द बॉडी. जे एखादा ऑब्जेक्ट आहे समजा दगड आहे आणि त्या दगडावरती आपण फोर्स लावला म्हणजे की आपण त्याला ढकलायला लागलो, काय होतं रे? दगड आपल्याला परत ढकलतो का रे?
प्रॅक्टिकल एक्झाम्पल घेतलं मी. आपण दगडाला ढकलतोय तर दगड आपल्याला ढकलतो का पाठीमागं? नाही. नाही. नो. मग नाही. आपण जर का दगड आपल्याला पाठीमागं ढकलत नसेल तर आपण फोर्स लावल्या दगड पुढे निघून जायला पाहिजे होता. जातो का दगड लगेच पुढे? नाही. नाही. नाही जात. बरोबर. म्हणजे दगडाने आपल्याला ढकललं पाठीमागं? नाहीये. मग दगड का हल्ला नाहीये? फोर्स कमी पडला. फोर्स कमी पडला. म्हणजे आपला फोर्स कमी पडला. समजा 100 न्यूटन या फोर्सला दगड हलणार आहे, पुढे जाणार आहे. आपण 90 न्यूटन फोर्स लावला, दगड हलत नाहीये. म्हणजे याचा अर्थ असा आहे का की दगड 90 न्यूटन 100 न्यूटन पर्यंत आपल्याला फोर्स लावतोय पाठीमागं असा? असं काय आहे का मग? नाही. मग दगड का हलला नाहीये? Then why it's not moving or sliding? दगड हलतही नाहीये, घसरतही नाहीये, पुढेही जात नाहीये, रोटेटही होत नाहीये. फ्रिक्शन. ओके. Action reaction force. हां 1 सेकंड. रिपीट. Action reaction force. ऍक्शन रिॲक्शन फोर्स. इथं ऍक्शन कोण करतंय आणि रिॲक्शन कोण करतंय रे? अगदी बरोबर आहे. यू आर ऑन राईट ट्रॅक नाव. हु इज डुईंग ऍक्शन अँड हु इज डुईंग रिॲक्शन? रिएक्शन दगड करतोय, ऍक्शन फोर्स जो अप्लाय करतो तो करतोय. आपण लावलेला फोर्स हा ऍक्शन आहे की रिॲक्शन आहे? Action. ऍक्शन आहे. आणि रिॲक्शन कोण करतंय? दगड. कशा पद्धतीने करतोय? फोर्सच्या माध्यमातून. म्हणजे जेवढा आपण फोर्स लावतोय तेवढा दगड सुद्धा फोर्स लावतोय आणि त्याला आपण रिॲक्शन म्हणतोय. ऍक्शन इज इक्वल्स टू रिॲक्शन, न्यूटनच्या तिसऱ्या नियमाप्रमाणे. ॲज पर द न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन, फॉर एव्हरी ॲक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. कधी कोणाच्या गालाखाली मारली? अरे मारली की नाहीये? हो सर. दुसऱ्याच्या गालाखाली मारल्यानंतर ना तुमच्या हाताला लागले का? हो सर. मग तुमच्या हातावरती ऍक्शन झाली की रिॲक्शन झाली? रिएक्शन. रिॲक्शन झाली. जेवढं जोरात त्याच्या गालाखाली माराल दुसऱ्याच्या, तेवढंच जोरात आपल्या हाताला लागणार. हो. Yes, sir. म्हणजेच काय तर फॉर एव्हरी ऍक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. ऍक्शन. Okay, means in a mechanics we are going to study about the action of the forces and their effect. तर जसं आपण म्हटलं की 90 न्यूटन फोर्स लावला तरी दगड हलत नाहीये. बट इफ आर गोइंग टू अप्लाय द फोर्स बियॉन्ड 100 न्यूटन्स, 100 न्यूटनपेक्षा जर का जास्त फोर्स आपण त्या दगडावरती लावला तर दगड 100% जाग्याने हलणार आहे. म्हणजेच काय झालं की ड्यू टू द ऍप्लिकेशन ऑफ दोज फोर्सेस द स्टोन गॉट द मोशन. ओके, आयदर स्लायडिंग ऑर रोलिंग. स्वतःभोवती फिरत जाईल किंवा असं पुढे घसरत जाईल, काहीतरी होईल. बट दिस इज द इफेक्ट ऑफ द फोर्स. दॅट ऍप्लिकेशन ऑफ द फोर्सेस अँड देअर इफेक्ट दॅट वी आर गोइंग टू स्टडी अंडर द इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. मग तुमचा ऑब्जेक्ट हा ॲट अ रेस्ट असेल किंवा ॲट अ मोशन असेल. म्हणजे असं आपण काही बिल्डिंग बघितली आणि बिल्डिंगवरती जर काय होतं, बऱ्याच वेळा आपण म्हणतो की बिल्डिंग कोलॅप्स होत आहे, अर्थक्वेकमध्ये कोलॅप्स होत आहे, बरोबर. किंवा सुनामी आल्या तर सुनामीमध्ये आपण बऱ्याच वेळा पाहतो की समुद्र किनारपट्टीला ज्या काही बिल्डिंग्स असतात त्या बिल्डिंग्स ह्या पूर्णपणे पडतात, बरोबर. म्हणजे काय होतं की देर इज अ ॲक्शन ऑफ द सुनामी, म्हणजे विंड अँड द वॉटर. जे वाहणारं पाणी आहे हाय स्पीडने ते वरती जातं, बरोबर. वादळ तयार होतं, आपल्या भाषेमध्ये आपण त्याला काय म्हणतो, वावटळ म्हणतो, बरोबर ना, हरिकेन्स वगैरे एक्सेट्रा. आणि ते काय करतात, रोटेट होत जाऊन त्या बिल्डिंगवर स्ट्राईक होतात आणि बिल्डिंग पूर्णपणे कोलॅप्स होतं. म्हणजे हिअर द ॲक्टिव्ह फोर्स इज देअर ड्यू टू दॅट विंड अँड द वॉटर. त्या पाण्यामुळे आणि त्या वाऱ्यामुळे ॲक्शन झाली, ॲक्टिव्ह फोर्स झाला त्या बिल्डिंगवरती आणि बिल्डिंग कोलॅप्स झाली. म्हणजे त्या बिल्डिंगवरती होणारा जो इफेक्ट आहे त्या फोर्समुळे तो आपल्याला स्टडी करायचा आहे, कधी ते रेस्टमध्ये असताना. दुसरा पार्ट काय आहे, मोशनमध्ये असताना. तर मोशनमध्ये असताना तुम्हाला एक बेस्ट एक्झाम्पल देतो. बऱ्याच वेळा आपण सर्वांनी ही केलेली गोष्ट आहे. आपला मित्र किंवा मैत्रीण सायकलवर चाललेली असते आणि आपण मुद्दाम पाठीमागून धक्का देतो किंवा पाठीमागून ओढून घेतो. सायकल पुढे ढकलतो किंवा सायकल ओढून धरतो पाठीमागून. केले सर्वांनी असं? हो. येस. आता मला सांगा, ज्या वेळेस ती सायकल पुढे चाललेली आहे
आणि तिला आपण पाठीमागनं आणखी धक्का दिला, सायकलची गती वाढते की कमी होते रे? वाढते, वाढते. increase. वाढते. बरोबर. म्हणजे इथं आपण ज्या वेळेस फोर्स हा इन द डायरेक्शन ऑफ मोशन लावला त्यावेळेस मोशन काय झाली, वाढली. बरोबर. तो जर का आपण अपोजिट लावला म्हणजे पाठीमागं ओढली सायकल, तर काय होणार आहे, व्हेलॉसिटी त्या सायकलची डिक्रीज. Decreasing होणार. कमी होणार आहे. म्हणजे काय झालं, हिअर द इफेक्ट ऑफ द फोर्स when it is acted upon in the direction of the motion then it results in increasing the velocity. ज्या वेळेस आपण लावलेला फोर्स हा त्या सायकलच्या मोशनच्या डायरेक्शनमध्ये लावला त्यावेळेस त्या सायकलची मोशन वाढली, व्हेलॉसिटी वाढली. आणि ज्या वेळेस तो आपण त्या मोशनच्या अपोजिट लावला त्यावेळेस काय झालं, तर तिची जी गती होती ती कमी झाली, मोशन व्हेलॉसिटी कमी झाली. मीन्स दिस इज अ इफेक्ट ऑफ द फोर्स वेन द बॉडी इज इन अ मोशन. सेकंड वाला एक्झाम्पल घेतलेलं मी. आणि पहिलं वाला म्हणजे काय की दगड रेस्टला होता, आपण त्याच्यावरती फोर्स लावला, त्याची मोशन झाली किंवा तो स्लाइड झाला किंवा रोल झाला की त्याच्यावर झालेला फोर्सचा इफेक्ट होता. म्हणजे जनरली ह्या ज्या दोन स्टेट्स आहेत, स्टेट ऑफ रेस्ट और स्टेट ऑफ मोशन, या दोन्ही स्टेटमध्ये असताना किंवा कोणती तरी एक घेतली आणि त्याच्यावर जर का आपण फोर्स लावला त्याच्यामुळे जो काय होणारा इफेक्ट आहे त्या बॉडीवरती, त्या सर्वच्या सर्व इफेक्ट स्टडी करण्याचा जो आपला एरिया आहे किंवा जो सब्जेक्ट आहे आपला तो म्हणजे आपला इंजिनिअरिंग मेकॅनिक्स आहे. ओके. सो नाव विल गो फॉर दी डिस्कशन ऑफ द सिलेबस अँड ऑल दोज थिंग्स. मी तुम्हाला जात जात पुढे एक्झाम्पल्स देत जाईल. EM आपण शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतो याला. रिगार्डिंग द टीचिंग स्कीम ऑफ अवर सब्जेक्ट मीन्स ॲज पर द युनिव्हर्सिटी द नंबर ऑफ लेक्चर्स दोज आर असाइन्ड टू अस टू कंप्लीट द सिलेबस आर 3 hours per week. So weekly 3 hours, but we are going to conduct about 7 to 8 hours per week. Okay, for that 3 credits are there, and for the laboratory work, that is practicals, 2 hours per week, 1 credit is there. As per the laboratory is considered, our institute has got an about 16 lakh rupees of funds from the AICT under the MODROP, and under that we have developed the laboratory of the engineering mechanics. आपली जी इंजिनिअरिंग मेकरची लॅब जी आहे ती आपल्याला AICT कडून, सेंट्रल गव्हर्नमेंटकडून, ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनकडून आपल्याला 15 ते 15.5 लाखाचा आपल्याला निधी मिळालेला आहे. आणि त्याच्या अंडर आपण इंजिनिअरिंग मेकॅनिक्सची लॅब डेव्हलप केली आहे. पूर्ण जे मटेरियल आहे ते आपण इम्पोर्ट केलेलं आहे. ओके. सो वेल डेव्हलप्ड लॅब इज देअर, विल हॅव अन हँड्स ओव्हर दॅट. ओके. So for that 2 hours per week is there and 1 credit is there. Regarding the examination scheme, आता तुम्हाला याच्या अगोदर चौंडे सरांनी वगैरे सांगितलं असेल की एक्झामिनेशन स्कीम कशी असते वगैरे. आपला जो पॅटर्न आहे तो पॅटर्न आपला हा सेमिस्टर वाईज असतो. म्हणजे तुम्हाला 11वी 12वी पर्यंत कसं होतं की ॲन्युअल एक्झाम असायचं, वर्षातनं एकदाच एक्झाम वर्षाच्या शेवटी असायचं. आपल्याकडे तसं नसतं आहे. आपल्याकडे सेमिस्टर पॅटर्न असतो. पहिले 3 महिने किंवा 4 महिने पहिली सेमिस्टर चालते. जे सब्जेक्ट्स तुम्ही पहिल्या सेमिस्टरला शिकता त्या सब्जेक्टची एक्झाम तुमची बरोबर 3 किंवा 4 महिन्यांनी असते. नंतर साधारणतः 1 आठवडा गॅप असतो. नेक्स्ट तुमचं लगेच सेकंड सेमिस्टर सुरू होतं आणि सेकंड सेमिस्टरला तुम्हाला पुन्हा नवीन सब्जेक्ट शिकायला मिळतात आणि त्या नवीन सब्जेक्टची एक्झाम पुन्हा नंतर तुमची त्या 3 किंवा 4 महिन्याच्या एंडला राहते. ओके. सो आपल्या पहिल्या सेमिस्टरला इंजिनिअरिंग मेकॅनिक्स आपला सब्जेक्ट असणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला त्या 3 ते 4 महिन्याच्या पिरियडमध्ये सर्व सिलेबस संपवायचा आहे, अंडरस्टँड करायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यावरची आपल्याला एक्झाम द्यायची आहे. ओके. सो एक्झाम स्कीम जी राहते आपली विद्यापीठाची ती 70-30 राहते. 70 मार्कची जी एक्झाम आहे ती थिअरी एक्झाम विद्यापीठ कंडक्ट करतो आणि 30 मार्क्स असतं ते इंटरनल कंटिन्युअस असेसमेंट, आपण त्याला ICA असं म्हणतो. सॉरी ISE इन सेमिस्टर एक्झाम असतात त्या आपण 3 कंडक्ट करतो आणि 3 पैकी बेस्ट 2 घेऊन त्याचा ॲव्हरेज आपण विद्यापीठाला देतो. आणि टर्म वर्क जे काय आपण प्रॅक्टिकल्स करतो लॅबमध्ये किंवा तुमचे असाइनमेंट्स असतील, तुमचा टेस्टमधला परफॉर्मन्स असेल, आपण ज्या युनिट टेस्ट वगैरे घेतो, चॅप्टर टेस्ट घेतो त्याच्यामधला परफॉर्मन्स, या बेसवरती तुमचं ते 25 मार्काचं वेटेज राहतं, त्याच्यापैकी तुम्हाला मार्क्स दिले जातात. सो ISE इन सेमिस्टर एक्झामिनेशन ते आपण कॉलेज लेवलला कंडक्ट केले जातात. ओके. तर 30 मार्क्सचं वेटेज आहे. आणि एंड सेमिस्टर एक्झामिनेशन ESE जे विद्यापीठ कंडक्ट करतो त्याला 70 मार्क्सचं वेटेज आहे. ओके. नंतर ICA इट इज अ इंटरनल कंटिन्युअस असेसमेंट, म्हणजे तुम्ही सबमिट केलेले असाइनमेंट्स असतील, तुमचा टीचिंगच्या वेळेचा परफॉर्मन्स असेल, ह्या सर्वच्या सर्व ज्या गोष्टी आहेत, त्यानंतर तुमचं प्रॅक्टिकलचा परफॉर्मन्स असेल, याच्यावरती बेस्ड तुम्हाला 25 मार्क्स, म्हणजे टोटल आपल्या सब्जेक्टचं जर का आपण वेटेज पाहिलं तर साधारणतः इट्स अबाउट 110
25 marks weightage is there. Okay, out of 125 marks. Now regarding our subject, it is divided into the two sections. दोन भाग आहेत आपल्या इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचे. सेक्शन 1 हा पूर्णपणे स्टॅटिकचा आहे आणि सेक्शन 2 हा आपला पूर्णपणे डायनॅमिक्सचा आहे. तर स्टॅटिक आणि डायनॅमिक्स आय थिंक सो तुम्हाला फिजिक्समध्ये कुठेतरी झालं असेल, बरोबर ना? हो. काय असतं पण स्टॅटिक म्हणजे? स्टॅटिक कंडिशन म्हणजे कोणती कंडिशन आणि डायनॅमिक कंडिशन म्हणजे कोणती कंडिशन? कंडिशनला जे असते ते स्टॅटिक आणि डायनामिक्स दॅट इज फ्लुइड मीन्स विच इज कॅन मूव्ह इन अनदर. ओके, तर तुम्हाला मी 2 एक्झाम्पल देतो. एक धावणारी कार आहे, द कार इज इन मोशन आणि अनदर वन इज अ ट्री ॲट अ रेस्ट. एक झाड आहे, जागेला थांबलेलं आहे, ते मूव्ह होत नाही आहे. दुसरं म्हणजे कार आहे धावणारी. या दोघांपैकी ॲट अ स्टॅटिक कंडिशनला कोण आहे आणि डायनॅमिक कंडिशनला कोण आहे? मी फक्त झाड स्टॅटिक. झाड आहे ते स्टॅटिकला आहे आणि कार आहे ती डायनॅमिकला आहे. बरोबर. म्हणजे डायनॅमिकला. जी रेस्ट कंडिशन आहे ती आपण तिला साधारणतः स्टॅटिक असं म्हणतो आणि जी मोशनची कंडिशन तिला आपण डायनॅमिक म्हणतो. परंतु इंजिनिअरिंग मेकॅनिक्समध्ये आपण स्टॅटिक्स आणि डायनॅमिक्स ज्यावेळेस म्हणतो, आता इंजिनिअरिंग मेकॅनिक्समध्ये आपण काय म्हटलं होतं की एखाद्या ऑब्जेक्टवरती, म्हणजे समजा हा आपल्याकडे ऑब्जेक्ट आहे, टाइम बिंग आय विल शो यू दॅट दिस इज अन ऑब्जेक्ट वी आर हॅव्हिंग विथ अस. याच्यावरती आपण काय केलं, या बाजूने फोर्स लावला, त्याला वरून आपण खाली ढकललं आणि त्याचबरोबर काय केलं, इकडच्या साईडने मी राईट साईडला खेचलं, इकडच्या साईडला असं. ओके, वरून खाली ढकलतोय आणि राईट साईडला ओढतोय. ही 2 फोर्सेस याच्यावरती ऍक्ट होत आहेत, परंतु हा ऑब्जेक्ट हा आहे त्याच पोझिशनला आहे. इट्स नॉट मुव्हिंग, इट्स नॉट रोटेटिंग, इट्स नॉट स्लाइडिंग. ही जी कंडिशन झाली त्याला म्हणायचं स्टॅटिक म्हणायचं ना, पहिला पार्ट आपला इंजिनिअरिंग मेकॅनिक्समधला. दुसरा म्हणजे काय की हा ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे, हा मोशनमध्ये आहे, टू अँड फोर्क आहे किंवा रोटेट होतोय किंवा सरळ सरळ असा स्लाइड होत चाललाय आणि त्याच्यावरती आपण फोर्स लावला. म्हणजे समजा या बाजूला चाललेला आहे आणि आपण त्याला इकडून फोर्स लावला, याची मोशन ऑब्व्हियसली वाढणार आहे. ही जी कंडिशन आहे, या कंडिशनला म्हणजे मोशनमध्ये असताना त्या बॉडीवरती फोर्सेस ऍक्ट होत आहेत आणि त्या फोर्सेसचा इफेक्टचा आपण स्टडी करतोय, त्याला म्हणायचं डायनॅमिक्स. मीन्स स्टडी ऑफ अ फोर्सेस ऍक्टिंग ऑन द बॉडी when the body is in a motion, that is called as a dynamics, whereas study of forces and their effect acting on the body when the body is at rest, that is nothing but the statics. एखादा ऑब्जेक्ट हा रेस्ट कंडिशनला असेल आणि त्याच्यावरती ऍक्ट होणाऱ्या फोर्सेसचा जर का आपण अभ्यास करत असेल तर त्याला स्टॅटिक म्हणायचं. आणि एखादा ऑब्जेक्ट हा मोशनमध्ये आहे आणि त्याला आपण फोर्सेस लावली तर त्याच्यामुळे होणारा जो इफेक्ट आहे त्याला म्हणायचं डायनॅमिक्स. झेपलं सर्वांना? हो सर. जर का एखादी गोष्ट का नाही समजली तर मला लगेच विचारायचं, आय विल रिपीट इट. ओके, सो दिस इज अबाउट दी 2 सेक्शन्स. सो पहिला सेक्शन जो आहे आपला तो स्टॅटिकचा आहे, दुसरा सेक्शन आपला डायनॅमिक्सचा आहे. सेक्शन 1 मध्ये आपल्याकडे जो काही कंटेंट आहे, सिलेबस आहे, तो आता आपण पाहूयात. इन द सेक्शन 1 द फर्स्ट युनिट दॅट इज अ रिझल्टंट ऑफ कोप्लेनार फोर्सेस. तर पुन्हा एकदा माझा प्रश्न असेल, रिझल्टंट म्हणजे काय? तुम्हाला 11वी-12वीमध्ये कुठेतरी लॉ ऑफ पॅरलोग्राम वगैरे झालं असेल बघा, वेक्टर रिप्रेझेंटेशन ऑफ द फोर्सेस वगैरे झाले का असं काय? येस सर. ओके, ट्रायंगल लॉ, पॅरलोग्राम, पॉलिगॉन लॉ तुम्हाला झालेला आहे. मग रिझल्टंट म्हणजे काय रे? एनीवन, रिझल्टंट म्हणजे काय? Sum of 2 or more vectors. Sum of 2 or more vectors. Okay, again, तर मी तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झाम्पल देतो. समजा, जस्ट मिनिट, आय विल टेक एन हेल्प ऑफ अ बोर्ड सो दॅट यू विल गेट आयडिया व्हॉट आय वॉन्ट टू से. ओके, सपोज दॅट वी हॅव अन ऑब्जेक्ट. आपल्याकडे एक ऑब्जेक्ट आहे असा, एक ऑब्जेक्ट आहे म्हणजे हा स्टोन आहे असं आपण अजून करूया, दगड आहे हा. ओके, आणि हा असा जमिनीवरती रेस्ट करतोय, इट इज रेस्टिंग ऑन अ ग्राउंड. What we did, we have applied 2 forces on it.
आपण याला दोन फोर्सेस लावलेले आहेत. सपोज दॅट दिस इज अ फोर्स F1 ऑफ अ से मॅग्निट्यूड 100 न्यूटन्स and another force say as an magnitude of 200 newtons. Due to which this stone is moving towards the right hand side. याच्यामुळे या दोन फोर्सेसमुळे काय होतंय तर या दोन फोर्सेसमुळे या स्टोनची जी मोशन आहे ती बरोबर राईट साईडला होती असं आपण अजून करूया. जस्ट अ मिनिट. This stone is moving towards the right hand side. Just it's moving towards the right hand side. जी नेट डिस्प्लेसमेंट जी आहे त्या स्टोनची ती बरोबर कुठे होती आहे राईट हँड साईडला होती ह्या दोघांमुळे. आता मी काय करतो बघा, नाव आय एम अप्लाइंग ओनली वन फोर्स, okay, with a magnitude of say 300 newtons, and now the same stone is getting displaced towards the right hand side. हा सेम दगड आहे, पुन्हा एकदा जमिनीवरतीचा आहे आणि तो दगड पुन्हा एकदा राईट हँड साईडला डिस्प्लेस होतोय. ज्या मॅग्निट्यूडने डिस्प्लेस होतोय, समजा एक्स ह्या मॅग्निट्यूडने डिस्प्लेस होतो इथं, तेच मॅग्निट्यूड हे दोन फोर्सेस याच्यावरती लावल्यानंतर ना डिस्प्लेस होत होता. तर त्या केसमध्ये आपण या 300 न्यूटन फोर्सला या 100 आणि 200 न्यूटन ह्या फोर्सचा रिझल्टंट असं म्हणतो. इज इट करेक्ट? बरोबर आहे का मी काय म्हटलं ते? पहिल्या केसमध्ये आपण काय केलं, या दगडावरती दोन फोर्सेस लावले, 100 न्यूटन आणि 200 न्यूटन. त्याच्यामुळे काय व्हायला लागलं, तो जो दगड होता तो राईट साईडला डिस्प्लेस व्हायला लागला एक्स ह्या मॅग्निट्यूडने. नंतर काय केलं आपण, हे दोघं रिप्लेस केले आणि एकच फोर्स लावला 300 न्यूटनचा. म्हणजे समजा आपण सुरुवातीला काय केलं की दोघं जण होते, दोघं जण आणि दोन त्याला स्ट्रिंग लावल्या, दोऱ्या लावल्या आणि तो दगड राईट साईडला ओढण्याचा प्रयत्न केला. दगड ओढला गेला, त्याचा जो रेट होता डिस्प्लेस व्हायचा तो एक्स एवढा होता. नंतर काय केलं आपण, त्या दोघांनी जो फोर्स लावला 100 आणि 200 म्हणजे 300 झाला, तेवढाच फोर्स एक आपण काय केलं, एकेला ट्रॅक्टर आणला एक आणि त्या ट्रॅक्टरने दोरी लावून त्याला पुढे खेचण्याचा प्रयत्न केला आणि ट्रॅक्टरने लावलेला फोर्स हा 300 न्यूटनच आहे. त्यावेळेस होणारी डिस्प्लेसमेंट त्याची तेवढीच आहे. तर त्या केसमध्ये त्या 300 न्यूटन फोर्सला म्हणजे ट्रॅक्टरने लावलेल्या फोर्सला आपण या दोघांचा रिझल्टंट आहे असं म्हणू शकू का? बोला. हा फोर्स रिझल्टंट असेल का 300 न्यूटन या दोघांचा? असणार. मग सांगा बरं रिझल्टंटचे डेफिनेशन काय? एक्झॅक्टली दिस इज अ रिझल्टंट ऑफ दिस टू फोर्सेस. मग रिझल्टंट कोणाला म्हणायचं सांगा बरं आता? Difference between एक्झाम्पल तुमच्या समोर आहे, 100 न्यूटन 200 न्यूटन आणि आपण रिझल्टंट म्हणतो 300 न्यूटन. होणारी डिस्प्लेसमेंट जेवढी या दोघांमुळे होत होती तेवढीच त्या एकट्या फोर्समुळे होतीये, त्याला आपण रिझल्टंट असं म्हणतोय. मग रिझल्टंटला कसं डिफाईन करता येईल आपल्याला? टग ऑफ वॉर पाहिले, रस्सीखेच हा खेळ पाहिलाय का? Resultant vector defined as sum of two vectors. सम ऑफ टू व्हेक्टर. जर का दोन व्हेक्टर असतील आपल्याकडे, व्हेक्टर असतील तर तो दोन व्हेक्टरचा रिझल्टंट आहे किंवा त्या दोन व्हेक्टरचे सम आहे. बट राईट नाव वी हॅव हिअर टू फोर्सेस. सो हाऊ वी विल डिफाईन द फोर्स रिझल्टंट हिअर? The resultant of two हां. The sum of two vectors which has same magnitude and direction. Sum of two forces. Sum of two forces. the resultant of two forces can be found by adding the vectors that represent that force. ओके. ते म्हणजे जे आज पर काय म्हणतो आपण त्याला, जी स्केच आपल्या समोर आहे
त्या स्केच प्रमाणे आपल्याला असं दिसतं की आपण ह्या दोन फोर्सेसची सम केली, ॲडिशन केली आणि आपण त्याला रिझल्टंट असं म्हटलंय, बरोबर का? हा. आता मी थोडं त्याच्या आस्पेक्टमध्ये जातो, म्हणजे त्याची जी मेकॅनिझम त्या मेकॅनिझममध्ये जातो. रिझल्टंट हा एक फोर्स आहे. किती फोर्सेसचा? कितीही फोर्सेस असतील, इथं सध्याला आपण फक्त 2 फोर्सेस दाखवलेले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला ह्या दोघांचा रिप्रेझेंटेटिव्ह एक दिसतोय आपल्याला. असे नंबर ऑफ फोर्सेस ह्या बॉडीवरती ऍक्ट होतील. जसं म्हटलं की टग ऑफ वॉर, रस्सी खेच, एका साईडला निम्मी टीम असते, दुसऱ्या साईडला दुसरी निम्मी टीम असते, बरोबर का? आणि दोन्ही टीम त्यांच्या साईडला त्या दोरीला खेचत असतात, परंतु दोरी ती कोणत्या तरी एकाच साईडला जाते, बरोबर ना? हो. म्हणजे दोरी कोणत्या साईडला जाते रे? ज्या साईडला फोर्स जास्त आहे त्या साईडला. ज्या साईडला लावला गेलेला फोर्स जास्त आहे त्या साईडला ती दोरी जाते, बरोबर? म्हणजेच नेट फोर्स म्हणजेच काय, तर त्या सगळ्या फोर्सेस लावल्यानंतर ना जो नेट इफेक्टिव्ह फोर्स जो तयार होईल किंवा असेल, तो नेट फोर्स ज्या डायरेक्शनला असेल त्या डायरेक्शनला ती रस्सी जाणार. फॉर एक्झाम्पल, आय वुड लाईक टू शो ओव्हर हिअर. सपोज दॅट दिस इज अ स्ट्रिंग, ही दोरी आहे, आपण फोर्सेस लावले, या बाजूला F1 आहे, F2 आहे, F3 आहे, आणि इकडं आपण काय केलं, हे F1 F2 F3 असे लावलेले आहेत. समजा याचं मॅग्निट्यूड आहे 100, याचं आहे 200, याचं आहे 300, याचं समजा 400, 50 आणि 100 आहे. तर मला सांगा, डिस्प्लेसमेंट टुवर्ड द राईट हँड साईड असेल, दिस विल बी अवर राईट हँड साईड RHS, की डिस्प्लेसमेंट टुवर्ड द लेफ्ट हँड साईड असेल LHS असेल? ती दोरी LHS. लेफ्ट हँड साइड. LHS चा नेट फोर्स किती होतो इथं? Right hand side 500. 600. लेफ्ट साईडचा जो फोर्स नेट फोर्स असेल तो किती 600. असेल? 600. 600. आणि राईट साईडचं किती असेल रे? 1000. 550. 550, बरोबर आहे का? 400 आणि 100, 500 आणि 500 आणि 50, 550 म्हणजे 550 असेल, बरोबर आहे का? आता मला सांगा, आपण काय केलं, ह्या 3 फोर्सेसचा, लेफ्ट साईडच्या 3 फोर्सेसचा आपण एक फोर्स काढला. किती होता? 600 होता. त्याचबरोबर राईट साईडच्या या तिघांचा आपण एक फोर्स काढला, तो किती आपला? 500 आहे. आता पुढे जाऊन आपण काय म्हणणार, की ही जी दोरी आहे तिची डिस्प्लेसमेंट कोणत्या साईडला असेल? राईट साईडला असेल की लेफ्ट साईडला असेल? लेफ्ट साइड. Left side. लेफ्ट साईडला. कितीच्या साईडला. मॅग्निट्यूडने? लेफ्ट साइडला. लेफ्ट साईडला कितीच्या मॅग्निट्यूडने? 600. 600. 600. 600. 600 ने लेफ्टला जाणार की 550 ने राईटला जाणार की 50 ने राईटला जाणार की 50 ने लेफ्टला जाणार? 50 50 तिने left ला जाणार. लेफ्टला जाणार. 50. 50 ने लेफ्टला 50 जाणार. लेफ्टला जाणार. बरोबर. म्हणजे हा जो 50 जो फोर्स झाला तो या दोघांचा रिप्रेझेंटेटिव्ह फोर्स झाला, बरोबर आहे का? बघा, 550 आणि 600चा मिळून जो काय होता तो आपला 50 मिळाला. राईट साईडला जाणारा आपण पॉझिटिव्ह घेतला, लेफ्ट साईडला जाणारा निगेटिव्ह घेतला, तर 600 वजा 550 केलं तर आपल्याला 50 मिळतं. आपल्याला मॅग्निट्यूड पाहिजे होतं. म्हणजे आपण काय केलं, सुरुवातीला जी 1 2 3 4 5 6 फोर्सेस ॲक्ट होत होती, त्या 6 फोर्सेसचं कन्व्हर्जन आपण 2 फोर्सेसमध्ये केलं आणि शेवटी ह्या दोघांचं कन्व्हर्जन आपण अल्टिमेटली एका फोर्समध्ये केलं. म्हणजेच दिस अ सिंगल फोर्स ऑफ अ मॅग्निट्यूड 50 न्यूटन इज रिप्रेझेंटिंग द होल फोर्स सिस्टीम. या दोरीवरती जेवढी काही सगळी फोर्सेस ऍक्ट होत होती त्या सर्वांना हा एकटा 50 न्यूटन रिप्रेझेंट करतोय, बरोबर आहे का? बघा, हो सर. ओके. म्हणजेच दिस 50 न्यूटन फोर्स इज अ रिझल्टंट फोर्स ऑफ दीज 6 फोर्सेस. म्हणजेच रिझल्टंट फोर्स हा असा एकटा फोर्स असतो की तो त्या सर्व फोर्सेसला किंवा त्या फोर्स सिस्टीमला रिप्रेझेंट करत असतो. म्हणजेच जो काही इफेक्ट ते 6 फोर्सेस मिळून इथं करतात त्या दोरीवरती, तेवढाच इफेक्ट आपण जर का त्या दोरीवरती एकटा तो 50 न्यूटन फोर्स लावला, समजा ही तुमची दोरी आहे आणि ह्या दोरीवरती आपण फक्त हा 50 न्यूटनचा फोर्स लावला, तरी सुद्धा त्या दोरीची जी काही होणारी डिस्प्लेसमेंट आहे लेफ्ट हँड साईडला,
ती सेम डिस्प्लेसमेंट ह्या 6 फोर्सेसमुळे होणाऱ्या डिस्प्लेसमेंट एवढी असणार आहे. आणि या सिंगल फोर्सला म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह फोर्सला जो त्या फोर्स सिस्टमने होणाऱ्या इफेक्टच्या एवढाच म्हणजे तसाच इफेक्ट एकटा प्रोड्यूस करतोय, त्या सिंगल फोर्सला आपण रिझल्टंट फोर्स असं म्हणतोय. झिपलं? हो. Yes, sir. सर्वांना कळालंय? Yes. हा सर. सांगा बरं मग रिझल्टंट म्हणजे काय? Resultant force is a force represent of force system. Right. Represents the force system and produces same effect that of number of forces acting on the body. तेवढाच इफेक्ट तयार करतोय जेवढा इफेक्ट सर्व फोर्सेस मिळून त्या बॉडीवरती करत होत आहे. ओके, इनिशियल फेजला एवढं जरी अंडरस्टँड झालं तुम्हाला, दॅट्स मोर दॅन सफिशियंट. आणखी एखादं एक्झाम्पल सांगा बरं. असं जसं मी टग ऑफ वॉरचं एक्झाम्पल दिलं तसं रस्सिखेच एक उदाहरण होतं. आणखी एखादं एक्झाम्पल सांगा. असं कबड्डी खेळलाय, पाहिलीये? Yes. हो. कबड्डीमध्ये रेडरला ज्यावेळेस पकडलं जातं डिफेन्सिव्ह टीमकडून, बरोबर ना, रेडरलाच पकडतात ना. हो. हा, ज्या वेळेस त्याच्या पायाला पकडलं जातं त्यावेळेस तो एकटा उडत असतो, म्हणजे पाय एकटा ओढणारा असतो आणि त्याच्या पायाला धरून पाठीमागं 3, 4, 4, 5 किंवा फुल टीम त्याला धरून पाठीमागं खेचत असते. तरी सुद्धा जर का तो त्या सर्वांना घेऊन पुढे ती लाईन त्याने क्रॉस केली तर आपण काय म्हणणार की त्याने लावलेला एकट्याने जो फोर्स होता तो फोर्स हा सर्वांनी लावलेल्या फोर्सपेक्षा जास्त होता, बरोबर. परंतु त्याने जर का समजा 100 न्यूटन फोर्स लावत असेल एकटा आणि बाकीचे कंबाईनली मिळून जर का 90 न्यूटन लावत असतील, तर तो ज्या वेळेस त्यांच्यापासून बाहेर पडतो त्यावेळेस तो 100 न्यूटन फोर्सने बाहेर पडत नाहीये. तो बाहेर पडत असताना फक्त 10 न्यूटन एवढ्या फोर्सने पडतो, कारण त्याने लावलेला स्वतःचं एफर्ट 100 न्यूटन होतं आणि इतरांनी त्याला पकडण्यासाठी 90 न्यूटन एवढं एफर्ट लावलं होतं. म्हणजे त्याने लावलेल्या 100 न्यूटनपैकी 90 न्यूटन एफर्ट हे इतरांनी लावलेल्या 90 न्यूटन एफर्टला बॅलन्स करण्यामध्ये गेलं आणि फक्त 10 न्यूटन एवढ्याच एफर्टने तो बाहेर पडला. हे त्याचं मिनिंग झालं. म्हणजे नेट रिझल्टंट फोर्स इज अ 10 न्यूटन इन दॅट केस. ओके, सो दिस इज अबाउट द रिझल्टंट. आता पुढचा जो आपला पॉईंट होता म्हणजे आपला सिलेबस डिस्कशन मधला रिझल्टंट ऑफ कोप्लेनार फोर्सेस. आता माझा मूळ प्रश्न असेल असा की फोर्स म्हणजे काय, व्हॉट डज इट मीन अबाउट अ फोर्स. फोर्स कोणाला म्हणायचं, टू whom we can say a force. बोला, फोर्स कोणाला म्हणायचं रे. बाय द वे, व्हॉट आर द टाइप्स ऑफ द फोर्सेस. फोर्सेसचे प्रकार कोणकोणते आहेत रे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स, कॉन्ट्रॅक्टिंग फोर्स, नॉन कॉन्ट्रॅक्टिंग फोर्स, कोप्लेनार, नॉन कोप्लेनार, कॉन्करंट, नॉन कॉन्करंट, ॲक्टिव्ह, रिॲक्टिव्ह, लाभ 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 लाभ, भरपूर सारे आहेत. मग फोर्स म्हणजे काय. आपण बऱ्याच वेळा म्हणतो की एखादं कार्य आपण एखादं वर्क आपण फोर्सफुली केलं. Force is an influence that change the motion of the object. Okay, the force is a influence that changes the state of the object or motion of the object, असं म्हणायचं तुम्हाला ना. हा सर. ओके, Direction of object. चेंजेस द डायरेक्शन ऑफ द ऑब्जेक्ट. ओके, ग्रेट. हां, आणखी बोलत चला. आपलं लेक्चर हे पूर्णपणे इंटरॅक्टिव्ह असणार आहे का. बोला बोला. हां, एखादं एक्झाम्पल सांगा बरं असं फोर्सचं. Throw the ball. Throwing of the ball. Okay. Motion of planet. Motion of the planet. Okay, which is the force there.
For the motion of the planet, which force is there to impart the motion to the planet? बोलत चला. Gravitational. Gravitational force is there. Okay. Centripetal. Centripetal. Okay. हे जे काही सर्व फोर्सेस आहेत त्यांना आपण एनर्जी असं म्हणू शकू का रे? Yes, sir. माझा प्रश्न व्यवस्थित आहे का? ही जे काय आपण सर्व फोर्सेस असं वगैरे जे काय म्हटलं त्याला आपण सम सॉर्ट ऑफ एनर्जी असं म्हणूयात का किंवा म्हणू शकेल का? Yes, sir. Yes, sir. आपण बऱ्याच वेळा म्हणतो की फॉर द एनी मशीन, से एज एन एक्झाम्पल ऑफ अ ट्रॅक्टर or a JCB we can, or cockline or hydraulic machine, any sort of, it's a power used to have. It is a 10 HP, 20 HP, 30 HP, 25 HP, 40 HP likewise. सर नाही म्हणू शकत आपण एनर्जीला फोर्स. एनर्जीला फोर्स नाही म्हणू शकत. ओके, मग आपण असं म्हणू शकेल का? Force is a some sort of energy which is possessed by the body, which can be utilized to have an effect whenever applied. सर एनर्जी आणि फोर्स मध्येचा बेसिक डिफरन्सेस आहे की फोर्सला डिरेक्शन असते आणि एनर्जीला नसते. सो एनर्जीला डायरेक्शन नसतं. ओके, अगदी बरोबर आहे. डिरेक्शन नाही त्याला, अगदी बरोबर आहे. परंतु जर का आपण त्या एनर्जीला डिरेक्ट केलं, एनर्जीला आपण डिरेक्ट केलं तर मग ते फोर्स होऊ शकेल का? येस सर. एक्झॅक्टली, बरोबर आहे का? म्हणजे आपण काय करणार आहे की व्हेनेवर वी यूज टू टॉक अबाउट द फोर्स, त्यावेळेस आपण फोर्सला कम्प्लिटली डिफाईन करण्यासाठी काही पॅरामीटरची गरज असते. म्हणजे डिरेक्शन एक पॅरामीटर आहे, लाईन ऑफ ॲक्शन एक पॅरामीटर आहे, पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन एक पॅरामीटर आहे, तो आपण पुढे घेणार आहे. पण बेसिक जर का आपण बघितलं तर फोर्स इज अ सम सॉर्ट ऑफ द एनर्जी विच इज डिरेक्टेड in a some direction, or a energy having a some direction is nothing but the force. Means an external agent, so number of the times it is defined as like this: an external agent which tries to change the state of the object or changes the state of object. जे अशी एक्सटर्नल एजंट आहे किंवा एक्सटर्नल एनर्जी आपण म्हणूया ऍक्ट होणारी बॉडीवरती, की त्या बॉडीवरती ती ऍक्ट झाल्यानंतर ना त्या बॉडीची ती स्टेट जी आहे ती बदलण्याचा प्रयत्न करते किंवा ती स्टेट त्या बॉडीची बदलते. मग ती स्टेट मे बी द स्टेट ऑफ रेस्ट और मे बी द स्टेट ऑफ मोशन. म्हणजे मला काय म्हणायचं इथं, जर का फिरणारा फॅन असेल, आपल्याकडे सिलिंग फॅन असतो किंवा टेबल फॅन असतो, त्या टेबल फॅनला, आता मी सांगतो तसं करून बघू नका, टेबल फॅनला जर का आपण पुढच्या साईडला जर का स्टिकने टच केलं किंवा बरोबर सेंटरला आपण त्याच्यावरती बोटाने प्रेस केलं ज्या बॉडीवरती, तर आपल्याला फील होतं की तो रोटेट होतोय. परंतु आपण जर का जास्त एनर्जी लावली, म्हणजे आपलं बोट जर का जास्त प्रेस केलं त्याच्या याच्यावरती, काय म्हणतात मला, मेन बॉडीवरती, तर त्याचं रोटेशन हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते. बरोबर ना? हो सर. म्हणजे इथं काय व्हायला लागलं, आपण लावलेल्या फोर्समुळे, म्हणजे आपण बोट लावलं आणि बोटामध्ये आपण आपली एनर्जी लावली, बरोबर आहे का? आपण आपली एनर्जी त्या बोटामार्फत त्या पंख्यावरती लावली, डिरेक्ट केली. त्यावेळेस काय व्हायला लागलं, पंख्याचं जे रोटेशन होत होतं ते रोटेशन हळूहळू कमी व्हायला लागलं. फक्त आपण बोट लावून ठेवलं, त्याला फोर्स जास्त नाही लावला, तर त्याची मोशन जी आहे ती कमी होणार नाही आहे. परंतु जर का आपण काही एनर्जी त्याच्यावरती लावली तर काय होते, हळूहळू ते बोट काय करतंय, त्या पंख्याची जी मोशन आहे ती कमी करण्याचा प्रयत्न करतंय किंवा कमी करतंय. म्हणजे काय झालं इथं, ती जी स्टेट ऑफ मोशन जी आहे त्या फॅनची, ते फोर्स, ते बोट आहे ते बदलण्याचा प्रयत्न करत आहे, म्हणजे मोशन कमी करण्याचा प्रयत्न करत आहे किंवा कमी करत आहे. पहिलं एक्झाम्पल झालं. दुसरा, एखादा ऑब्जेक्ट जर का रेस्टला आहे, तोच पंखा थांबलेला आहे आणि आपण काय केलं, ब्लेडवरती त्याच्या पानावरती बोटाने असं बोट लावून असं फिरवण्याचा प्रयत्न केला. आपलं बोट काय करणार, सुरुवातीला आपलं जे फिंगर आहे जे आपण त्याच्यावरती लावणार आहे, इट ट्रायज टू रोटेट द ब्लेड, अँड इफ अप्लाइड एनर्जी बाय द फिंगर इज अ सफिशियंट, देन इन दॅट केस इट रोटेट्स दॅट ब्लेड. त्या केसमध्ये काय होत आहे, तर ते बरोबर त्या ब्लेडला रोटेट करत आहे. म्हणजेच काय झालं इथं, तर जे फॅनचं ब्लेड होतं ते रेस्टला होतं,
आता ह्या फोर्सने काय केलं, बोटाने लावलेल्या एनर्जीमुळे त्या ब्लेडला मोशन इम्पार्ट करण्याचा प्रयत्न केला. इम्पार्ट करणे म्हणजे देण्याचा प्रयत्न केला किंवा त्याला मोशनमध्ये आणला. म्हणजेच त्याची जी स्टेट होती, स्टेट ऑफ रेस्ट, जागेला थांबलेलं जे होतं ते थांबले, पण त्याचं बदलण्याचा प्रयत्न केला, त्याला मोशनमध्ये आणण्याचा प्रयत्न केला किंवा त्याला मोशनमध्ये आणलं. सो in short we can say that force is an external agent or external energy we can say which tries to change the state of object or changes the state of object. त्या ऑब्जेक्टची जी मूळ अवस्था आहे ती अवस्था बदलण्याचा प्रयत्न करत आहे किंवा बदलत आहे, त्याला आपण फोर्स असं म्हणणार. थोडंफार समजलंय की पूर्ण समजलं? आय वॉन्ट टू हॅव द रिस्पॉन्स. थोडंफार समजलं की पूर्णपणे समजलं? समजलं सर. लक्षात आलंय फोर्स म्हणजे काय? Yes. आता पुढचा प्रश्न असा आहे की कोप्लेनर फोर्सेस. तर कोप्लेनर म्हणजे कसे रे, एका प्लेनमध्ये नसणारे का? असणार प्लेन मध्ये असणारी. एका प्लेनमध्ये असणारे सगळे फोर्सेस म्हणजे त्यांना आपण काय म्हणणार, कोप्लेनर फोर्सेस. आणि आपण काय करायचं आहे पहिल्या युनिटमध्ये, वी हॅव टू फाइंड आउट द रिझल्टंट ऑफ अ कोप्लेनर फोर्सेस ऑर फोर्स सिस्टम. ज्या वेळेस एका फोर्सपेक्षा जास्त फोर्सेस एखाद्या बॉडीवरती ऍक्ट होतात त्यावेळेस त्याला फोर्स सिस्टीम असं म्हटलं जातं. आपण म्हणतो बऱ्याच वेळा की आपण या सिस्टीमचा भाग आहोत. म्हणजे काय की तिथं नंबर ऑफ एलिमेंट्स असतात, म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट जिथं असतं त्याला सिस्टीम असं म्हटलं जातं. तसंच भरपूर सारी फोर्सेस, एकापेक्षा जास्त फोर्सेस असतील तर त्याला फोर्स सिस्टीम असं म्हटलं जातं. ओके. आणि ॲज पर द युनिव्हर्सिटी वी आर हॅव्हिंग अबाउट 10 मार्क्स वेटेज फॉर दिस पर्टिक्युलर युनिट. आपण कंटेंट बघत जाव्या आणि साईड बाय साईड आपण डिस्कस करत जाव्या. पहिलेच आहे 1.1, ते म्हणजे बेसिक युनिट्स, SI युनिट्स, बॉडी, रिजिड बॉडी, पार्टिकल, स्केलार क्वांटिटी, वेक्टर क्वांटिटीज, आयडियलायझेशन ऑफ इंजिनिअरिंग प्रॉब्लेम्स, फोर्स, लॉ ऑफ ट्रान्समिसिबिलिटी, मोमेंट ऑफ फोर्स, कपल, देन रिझल्टंट ऑफ फोर्सेस बाय पॅरलोग्राम लॉ, ट्रायंगल लॉ, पॉलिगॉन लॉ. आणि सेकंड पार्ट जो आहे याच्यामधला तो म्हणजे कंपोजिशन ऑफ कोप्लेनर कॉन्करंट अँड नॉन कॉन्करंट फोर्सेस, म्हणजे रिझल्टंट काढायचे आपल्याला बाय अनालिटिकल अँड ग्राफिकल मेथड आहे. तर पुन्हा एकदा मी तुम्हाला बेसिक टर्मिनॉलॉजी पासून पुढे घेतो. हा जो बेसिक पार्ट आहे तो तुम्हाला बऱ्याच वेळा वाटेल की हे सगळ्याचे सगळं फिजिक्स आहे. मी सुरुवातीला तुम्हाला म्हटलं होतं की अवर सब्जेक्ट इज रिलेटेड टू द फिजिक्स. त्याचा जो पार्ट आहे बेस जो म्हणतो आपण, पाया जो आहे तो फिजिक्स आहे, परंतु आपला सब्जेक्ट हा फिजिक्स नाही आहे. ओके, इट्स इंजिनिअरिंग मेकॅनिक्स आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण बॉडीपासून सुरुवात करतो, त्याच्यावरती फोर्सेस लावतो आणि त्याचा इफेक्ट स्टडी करत असतो. मग पहिला पार्ट येतो तो युनिट आणि डायमेन्शन. दोघं सेम आहेत की वेगळे आहेत? युनिट अँड डायमेन्शन वेगळे आहेत. वेगवेगळे आहेत. मग युनिट म्हणजे काय आणि डायमेन्शन म्हणजे काय? आन्सर देत चला रे, चुकीचं असू द्या किंवा बरोबर असू द्या. नथिंग इज करेक्ट, नथिंग इज रॉंग. या जगामध्ये काहीच बरोबर नाही आहे आणि काहीच चुकीचं नाही आहे. इट्स टोटली डिपेंड्स ऑन अवर परसेप्शन, हाऊ वी आर लुकिंग टुवर्ड्स. ओके, एखादी गोष्ट आपल्याला बरोबर वाटते, समोरच्याला चुकीची वाटते, म्हणजे ज्याचा त्याचा पाहण्याचा दृष्टिकोन असतो. ओके, सो प्लीज ट्राय टू हॅव एन पार्टिसिपेशन. बोला मग युनिट म्हणजे काय आणि डायमेन्शन. हां, युनिट युनिव्हर्सली एक्सेप्टेड असते आणि डायमेन्शन युनिट वरून काढता येते. एक्झाम्पल. एक्झाम्पल वेलॉसिटीची डायमेन्शन काढायची असेल तर त्याचे युनिट वरून काढू शकतो. डायमेन्शन त्याची युनिट काय आहे व्हेलॉसिटीचं? वेलॉसिटी डिस्टन्स मीटर पर सेकंड. अगदी बरोबर. आता इथे मला सांगा, लेंथ हे काय आहे रे? डायमेन्शन. लेंथ ही डायमेन्शन आहे आणि मीटर काय आहे? युनिट. युनिट आहे. ओके, टाइम हे काय आहे आणि सेकंड काय आहे? टाइम हे युनिट आणि रिस्पेक्ट. सेकंड हे डायमेन्शन. सेकंड हे युनिट आहे आणि टाइम हे डायमेन्शन आहे.
टाइम ही डायमेन्शन आहे. एखाद्या बॉक्सची आपण डायमेन्शन, समजा हा बॉक्स आहे आपल्याकडे, याच्या डायमेन्शन काय काय सांगा बरं. व्हॉल्यूम. ओके, Length. लेंथ. ओके, ग्रेट, अगदी बरोबर. विड्थ बरोबर. आणखी Mass. height, हाईट. लेंथ, विड्थ, हाईट, मास साधारणतः या ऑब्जेक्टसाठी आपल्याला दिसणाऱ्या त्याच्या डायमेन्शन आहे. बरोबर. मग ती जी आपण लेंथ मोजणार, समजा आपण ही लेंथ असं म्हटलं, तर ही लेंथ म्हणजे हिचं युनिट झालं मीटर, आणि लेंथ ही काय झाली, डायमेन्शन झाली. हाईट, हां डायमेन्शन आहे की युनिट आहे हाईट? डायमेन्शन. डायमेन्शन. आणि युनिट काय आहे? मीटर. मीटर. बरोबर. याचं मास डायमेन्शन. ओके, आणि युनिट केजी किंवा किलोग्राम. अगदी बरोबर. ग्रेट. मीन्स यू आर नोईंग द बेसिक थिंग्स रिलेटेड टू व्हॉट इज द युनिट अँड व्हॉट इज द डायमेन्शन. मग आपण डिफाईन कसं करतो रे? So unit is nothing but the standard of measurement. kg असेल, kg is a standard of measurement of mass. Meter is a standard of measurement of length, or centimeter or inch or feet is a standard of measurement of length, width, height. बरोबर. Newton is a standard of measurement of weight. बरोबर. अरे बरोबर आहे का? फोर्स. बरोबर. ओके. फोर्सचं स्टँडर्ड ऑफ मेजरमेंट आहे ते, सॉरी, न्यूटन जे आहे ते युनिट आहे फोर्सचं. सो न्यूटन इज अ स्टँडर्ड ऑफ मेजरमेंट ऑफ फोर्स. फोर्सला मोजण्यासाठी जे स्टँडर्ड आहे ते म्हणजे न्यूटन आहे, त्याला आपण त्याचं युनिट असं म्हणतो. लांबी मोजण्यासाठी जे स्टँडर्ड आहे मेजरमेंटचं ते म्हणजे मीटर आहे. लांबी आपण मीटर, सेंटीमीटर, किलोमीटर, मिलीमीटर्स याच्यामध्ये मोजतो. मास, वस्तुमान म्हणतो आपण मराठीमध्ये त्याला. मास मोजण्यासाठी किलोग्राम, ग्राम, मिलीग्राम हे सर्वच्या सर्व स्टँडर्ड ऑफ मेजरमेंट आहेत, त्यांना आपण त्याचं युनिट असं म्हणतो. ओके. मग बेसिक युनिट कोणकोणते आहेत रे? फंडामेंटल युनिट्स आपण म्हणतो त्यांना. देर आर 7 युनिट्स. ओके. मीटर, हां. सेकंड, मास, मोल, कॅन्डेला, बरोबर आहे, बरोबर आहे. Kelvin, केल्विन. ओके. लेंथ, ओके. इलेक्ट्रिक करंट. Okay. So can you tell me basic difference between the standard units and the derived units? Fundamental units and derived units. derived units are depends upon fundamental units. अगदी बरोबर. डिराइव्ड युनिट जे असतात ते फंडामेंटल युनिटवरती डिपेंड असतात, किंवा जसं आपण म्हटलं की लेंथ आहे, मास आहे. ओके. त्या फिजिकल क्वांटिटी झाल्या, लेंथ, मास, टाइम वगैरे जे काय असेल ते. ओके. किंवा मास असेल, फिजिकल क्वांटिटी झाली ती. या फिजिकल क्वांटिटीची युनिट आपण सांगितली काय? मीटर होतं, सेंटीमीटर होतं, सेकंड असेल, आणखी काय असेल, के जी असेल, न्यूटन असेल, ही त्याची युनिट होती. ज्या वेळेस एखाद्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट हे इतर फिजिकल फेनॉमिननच्या युनिटवरती डिपेंडंट असेल तर त्याला आपण डिराइव्ड युनिट असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, युनिट ऑफ व्हेलॉसिटी इज डिपेंडंट ऑन दी युनिट ऑफ डिस्प्लेसमेंट अँड युनिट ऑफ टाइम. व्हेलॉसिटी म्हणजे काय असतं? डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम असतं. म्हणजे तर आपल्याला युनिट डिस्प्लेसमेंटचीही लागतं आणि टाईमचंही लागतं. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी एकापेक्षा जास्त फिजिकल क्वांटिटीच्या युनिटचा संदर्भ येतो किंवा त्याचं कॉम्बिनेशन होतं, त्यावेळेस त्या पर्टिक्युलर युनिटला आपण डिराइव्ड युनिट असं म्हणतो. बरोबर ना? येस. मग मीटर हे बेसिक युनिट आहे की डिराइव्ड युनिट आहे? बेसिक युनिट. बेसिक आहे. आणि फंडामेंटल कोणतं आहे?
लेंथ सेंटीमीटर. फंडामेंटल पण आहे. फंडामेंटल पण आहे. बेसिक म्हणजेच फंडामेंटल, जे इतर कोणत्याही युनिटवरती डिपेंडंट नाही आहे त्याला आपण बेसिक किंवा फंडामेंटल म्हणतो. डिराइव्ड किंवा सेकंडरी युनिट म्हणजे कोणाला म्हणायचं तर ते इतरांच्या वरती डिपेंडंट असतं. ओके, लक्षात आले बेसिक युनिट आणि डिराइव्ड युनिट. येस सर. Okay, so what we will do now, we will stop. Yes, sir. Now what we will do, we'll stop here and we'll continue in the last lecture. I think so today we are having another one lecture. During that lecture we will continue for the same. Okay, thank you.